तुम्ही बघू शकताय जी ईश्वरी आजारी पडली. काही दिवसांपूर्वी आम्ही गावी गेलो होतो. गावचे व्हिडिओ बघितले असाल. आणि तिकडून आल्यानंतर तिला थोडंसं फिवरिश होत होतं. तिकडच्या डॉक्टरांना पण दाखवलं. नंतर इकडे फॅमिली डॉक्टरांना दाखवलं आणि त्याच्यानंतर मग हा जो डिसीज होता तो म्हणजे व्हायरलचा ताप तिला ऑन ऑफ होता, कंटिन्यू येत होता. मग डॉक्टरने CBC चेक केली. त्याच्यानंतर सी रिॲक्टिव्ह प्रोटीन ही एक टेस्ट असते. तिचा काउंट 0 to 5च्या मध्ये पाहिजे. पण तिचा जो काउंट आहे तो थोडा हायर साईडला होता. त्याच्यामुळे मग अजून काही बाकीच्या टेस्ट केल्या आणि मग डॉक्टरने सांगितलं आपण प्रिकॉशनरी म्हणून किंवा ताप आता कंटिन्यू 5-6 दिवस जर का 6 ते 7 दिवस ताप येत असेल तर निश्चित ही एक काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण लहान मुलांच्या बाबतीमध्ये जास्त करून त्याच्यामुळे ताबडतोब आम्ही म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि विशेष म्हणजे तिला 4 दिवस जेवतच नव्हते. तर काय करणार? चहा, बिस्किट काय हवंय ते म्हटलं खा. जरी अनहेल्दी असेल ते तरी पण खा बाबा कमीत कमी. पण तेही खात नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला जास्त काळजी वाटत होती बरेच दिवस. कारण असं कधी तिला बघायची सवय नाही. साधारणपणे आता ती 9 वर्षाची होईल. 9 वर्षामध्ये कधी एवढी आजारी पडलेली नाही. त्याच्यामुळे आम्हालाही माहिती आहे, आम्हाला वाटतं की 3-4 दिवसात ताप आहे तर बरं होईल. डॉक्टरांचंही तसंच म्हणणं होतं. पण तुमच्या सोबत एक का शेअर करतो की आपल्याकडे सगळ्यांमध्ये लहान मुलं असतात किंवा आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो आणि कुठेतरी पण ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. कारण इतर मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये असेल ना तर एक वेळ ठीक आहे, पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही. तर तो जो काउंट आहे तो साधारणपणे 5च्या परिमाणात 10, 15, 20, 30 पर्यंत 40 पर्यंत सुद्धा असू शकतो. CRPचा तो कमी असायला पाहिजे. तो आहे. तो CRP काउंट जास्त आहे याचा अर्थ तुमचं बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे कुठेतरी. ते व्हायरल असेल किंवा कुठलं इन्फेक्शन आहे आणि त्याला ट्रीट करावं लागतं. हे प्लीज लक्षात घ्या. त्याच्यासाठी वेळ काढून चालत नाही. खरं तर हा व्हिडिओ आता जे सर्वसामान्य माणूस म्हणून जे काही व्हिडिओ आता वेगळं काही नाही करू शकत आपण. कामधंदा करतो, घरी जातो, येतो, मुला-बाळा, त्यांचं शिक्षण, त्यांचा आजारपण, नवरा-बायको याच्यापेक्षा आपलं आयुष्य काय? याच्यापेक्षा आयुष्य काहीच नाही तसं म्हणतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसोबत का शेअर करतोय? कारण कुठेतरी जे मलाही स्वतःला जे अज्ञान होतं की काय म्हणू शकतो त्याला? हे CRP रिॲक्टिव्ह प्रोटीन याची टेस्ट असते, त्याच्यानंतर चेस्ट एक्सरे असतो, असं सगळं. त्याच्यामुळे थोडंसं काळजीचं कारण नाहीये. आता या माध्यमातून जे तुम्ही आमच्यावर सगळेजण प्रेम करता, आमच्या व्हिडिओवरती प्रेम करता, तर जे नक्कीच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि फक्त याच कारणासाठी म्हणून ही संपूर्ण जी प्रोसेस आहे, ही आपल्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहोत. बाकी काहीच नाही. आणि मला सुद्धा मी खूप स्ट्रॉंग व्हावं लागलं एक आई-बाप म्हणून. कारण खूप आपल्या मुलीला जेव्हा अशा आजारपणामध्ये बघतो तेव्हा असं वाटतं की अरे देवा हे आजारपण तू मला दे, मी सहन करेन. पण जास्त त्याला सहन करावं लागतं. आणि मग शेवटी आता गेट वेल सून चांगली होते, बरी होते ती पटापट. ॲडमिट केलं तब्येत खूप चांगली आहे. पटकन बोला हो. थोडं आजारी पडतं का कोणी? इथे टोचला तुला? आता दुखते? आता नाही दुखत ना? आता ना सारखं सारखं टोचणार. आज पहिल्यांदा भूक लागली ना तुला? 8 दिवसात ती पहिल्यांदा व्यवस्थित जेवते. पोटभर जेवा. म्हणजे भूक लागून जेवते. पटकन जेवा, बरं व्हायचं ना लवकर. पोटभर जेवा. नाही ग, तेवढं असू दे ग. मी भूकर मारून घालते तुला. सावकाश. त्यांना बरोबर हे काय एवढंच खाल्लंस? असू दे. थोडंसं तरी खाते ना. स्वतः मागून खाल्लं नाहीच भरपूर आहे. पापड खायचंय? तो पण नको. का? थोडंसं घे. हां घे तेवढा घे. घे तेवढा.
ठीक आहे, आज एवढ्या दिवसांनी एवढं तरी खाल्लं आहे ना चांगले. आता बरं वाटलं ना. छान आहे. मी सांगते नाकातलं पाणी बाहेर नाकातून पाणी बाहेर येतं. हा ते आज वाफ शिजते पातळ. बा. आणि आतलं बाहेर कप पातळ होतं. हा, कप पातळ होतं. म्हणजे तिला खूप जास्त आवडतं म्हणून पॉपकॉर्न आणले, चीज पॉपकॉर्न. मार्कीस आणले, काय केक आणले, कारण बाकी काहीच खाता. तुम्ही म्हणता पॅकेज फूड देऊ नका, जंक फूड देऊ नका, पण काहीच खात नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी खाईल. पाणी खाणारच का तू? नाही. मग उद्या सकाळी व्यवस्थित जेवणार ना. त्याच्यामुळे त्यातलं मार्केट एक हवं आहे का, मग पॉपकॉर्न हवेत का, म्हणून जर भूक लागली की सांगशील. असं आहे मंडळी. म्हणजे मुलांना आजारपणामध्ये खायला घालणे हे सुद्धा फार मोठं टास्क असतं. खात नाहीत आणि जर का काही खाल्लं तर त्या औषधाची वॉमिटिंग येते, उलटी येते. त्याच्यामुळे फोर्स तर करू शकत नाही. आणि लवकर बरे होणार डॉक्टरने सांगितलं की ती लवकरात लवकर बरी पण होईल. कारण एक फक्त इन्फेक्शन आहे आणि इन्फेक्शन दूर होण्यासाठी काही जो कालावधी लागतो तो लागणारच आहे.